नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की शरद पवारांचं पुरोगामी राजकारण. आणि हे पुरोगामी असेल तर ह्या पुरोगामीला, हे हिडीस पुरोगामीला कोणाचीही मान्यता नाही. आत्ता एक 2-3 दिवसापूर्वी शरद पवारांच्या नातीचं लग्न झालं. कोण ललवानी म्हणून कोण फॅमिली आहे विदर्भातली, त्यांच्या मुलाशी त्यांचं लग्न झालं. तर आणि त्या लग्नामध्ये कोण नव्हतं, फक्त पंतप्रधान नव्हते, राष्ट्रपती नव्हत्या. आता एखाद्या दिवस दिल्लीच्या रिसेप्शनमध्ये असतील तर मला माहिती नाही. राष्ट्रपती नव्हत्या किंवा गृहमंत्री त्यांना बोलवणं पण असेल की नाही शंका आहे मला. पण बाकी सगळे होते, अगदी भागवत साहेबांपर्यंत, मोहन भागवतांपर्यंत सगळे होते. आता मोहन भागवत तिथे कसे गेले वगैरे तर ते मोहन भागवतांच्या काय म्हणतात त्याला, त्यांच्या व्याही जी आहेत ललवानी, त्यांचे आणखीन संघाचे चांगले संबंध असल्यामुळे त्यांनी मोहन भागवतांना आमंत्रण केलं असणार. असो, मला त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये एवढं सगळं जे झालं, साधारणतः चांगल्या आता मोठमोठे राजघराण्यांतली लग्न आपण बघतो, पण कुठे त्या राजघराण्यांमध्ये नाच गाणी वगैरे, म्हणजे स्वतः राजघराण्यातली लोकं तिथे नाचत नाहीत. शरद पवार साहेब हे स्वतःला जाणता राजा म्हणतात, म्हणून घेतात. नाही आहेत ते, पण म्हणून घेतात. ते जाणता निजाम आहेत किंवा जाणते नवाब आहेत, ते म्हणून घेतात. पण ह्या पुरोगामी आणि महाराष्ट्र हा पुरोगामी, म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र. ज्या दिवशी राज ठाकरेंनी त्यांना हे केलं तेव्हापासून ते शाहू म्हणायला लागले. तोपर्यंत ते शिवाजी महाराजांचं कधीही नाव घेत नव्हते. तर अशा या परिस्थितीमध्ये जे लग्न त्यांनी केलं, म्हणजे एक तर बेसिकली त्यांनी, म्हणजे भगवा आतंकवाद काय, हे बारामतीमधनं सुरू झालेलं वाक्य आहे. आणि त्याच भगव्या वाद्यांच्या एका अनुयायाच्या मुलाशी यांनी आपली नात दिली. म्हणजे भगवा वाद्याला ते मान्यता देतात का पवारसाहेब? काय पहिला भाग. दुसरा असं की त्या ह्याच्यामध्ये ते शाहरुख खान, आणखीन ही सगळी मोठी लोकं नाचायला होती, याला होती. ठीक आहे, तुम्ही तुमच्या लग्नाच्या कार्यक्रमाला तुम्ही नाचे बोलवले, त्या नाच्यांनी तिथे नाचले, त्याच्याबद्दल आपलं काही म्हणणं नाही आहे. ते पैसे दिल्यावर ते कुठेही जाऊन नाचतात, त्याच्याबद्दल नाही. आणि तुम्ही पैसे दिले असतील की नाही शंका आहे मला. काय, आणि ते तुम्हाला खुश करण्यासाठी म्हणून ते तिथे शाहरुख खान येऊन नाचलाही असेल, फुकट नाचला असेल, वरती तुम्हाला काही लाख रुपयांचा आहेर केला असेल त्यांनी, त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही. पण तो नाचे आहे, त्यांनी तसं नाचाचं काम केलं. त्याच्याबरोबर तुमच्या कन्या पण नाचल्या. आता त्या पुरोगामी आहेत त्यामुळे त्या नाचू शकतात, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण पुरोगामी असताना एक सभ्यता, एक संस्कृती ही आपल्या हिंदू धर्माची आहे. आणि शरद पवार साहेब हे हिंदू आहेत असं मी मानतो. ते जरी देवाला ते मानत, ते देवाचे बाप आहेत ना, ते देवाचे बाप आहेत. त्यामुळे शरद पवार साहेब हिंदू आहेत हे मी मानतो. आणि तरीसुद्धा देवाचे बाप असले तरीसुद्धा एक नाचण्यापर्यंत माझं काही, म्हणजे सुप्रिया सुळेंनी नाचावं का माझं म्हणणं, तर तुम्ही शरद पवारांची कन्या आहात, तुमच्याकडे एक समाज आदर्श म्हणून बघतो. तुम्ही स्वतःला केव्हाही, म्हणजे मी एक सुप्रिया सुळेंबद्दल, बाकी कुठलंही राजकीय माझं त्यांच्याबद्दल मत वाईट असलं किंवा वेगळं असलं तरीसुद्धा मला त्यांचं एक आहे की त्या कायम अगदी व्यवस्थित इंडियन पोशाखामध्ये, म्हणजे साडीमध्ये असतात. हे त्यांचं खरंच कौतुक आहे, म्हणजे याच्याबद्दल काही दुमत नाही. पण त्या शाहरुख खानच्या गळ्यात पडून, त्याला गालाला गाल लावून, म्हणजे इतका तो हिडीस प्रकार होता ना, पवारसाहेब तुम्हाला हे चालतं का? म्हणजे मध्यंतरी तुमच्या नातवानी
त्या प्रफुल्ल पटेलनी तुमच्या सुनेला म्हणजे सुनेत्रा वहिनींना असं बाजूला घेतलं तर हात कसा लावला. तर पवारसाहेब हे तुमची संस्कृती मला पटली की प्रफुल्ल पटेलांनी असं करायला नव्हतं पाहिजे पण त्यांनी केलं असो आणि त्याच्यावर तुमच्या नातवानी रागसुद्धा हे केला, त्याच्याबद्दलही दुमत नाही माझं. पण आज तुमची मुलगी एका नाच्याबरोबर, काय मी नाच्याच म्हणतो त्याला, एका नाच्याबरोबर असं ओपनली गालाला गाल लावून त्याला हे करून किती किळसवाणी होतं हो पवारसाहेब, किळसवाणी होतं हे पवारसाहेब. म्हणजे अक्षरशः डोळ्यांना बघवत नव्हतं ते. आणि हे तुम्हाला चाललं पवारसाहेब, याचा तुम्ही कुठे निषेध करताना दिसला नाही मला. आणि एवढं म्हणजे आता एरवी कधीतरी तुमचीच लोक भाजपच्या काही बायकांवर इतक्या घाणेरड्या टीका करतात, मला नावं घ्यायची नाहीत कोणाची, काय की असे कसे कपडे घातले किंवा हे कसं किंवा ते कसं, त्याचं आमचंसुद्धा त्याला ऑब्जेक्शन असतं, नाही असं नाही. पण इतक्या घाणेरड्या लेवलवर जाऊन तुमची लोक टीका करतात. हां, आज तुमच्या मुलींनी जे उघडं जे काही केलं, जे त्यांच्याकडनं अपेक्षित नाही, याच्यावर पवारसाहेब तुम्ही गप्प. हे तर मुसलमान धर्मात सुद्धा चालत नाही हो, कारण तुम्ही ज्या मुसलमानांचे तुम्ही कैवारी आहात तिथे सुद्धा हे चालत नाही. हां, हे इटाली मातेच्या संस्कृतीमध्ये आहे हे सगळं, पण तुम्ही इटाली मातेच्या संस्कृतीतले पण नाहीत काय, आणि मुसलमान दार्जिने असलात तरी तुम्ही हिंदू आहात. एरवी तुम्हाला हिंदुत्व वगैरे ह्याचा तुमचा हे असतो, पण मग हे चालतं तुम्हाला पवारसाहेब? आणि हे तुम्हाला चालत असेल, हा पुरोगामीपणा असेल पवारसाहेब, तर मला हे कदापि महाराष्ट्राला मान्य नाही. काय म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचं काय भलं केलं आहे हे याचे वेगळे व्हिडिओ मी बनवलेत, पुढेही बनवेल मी. पण ह्या उतार वयात खरं म्हणजे तुमच्यावर व्हिडिओ बनवायला नको आहेत. पण आज जे तुम्ही काय म्हणतात त्याला, दुसऱ्यांना शहाणपण शिकवतात ना, जरा घरी हे करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवा आतंकवाद, ललवाणींना मुलगी दिली कशी तुम्ही? एखादा चांगला मराठा माणूस बघून मुलगी दिली असती ना तुम्ही. असो, तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे काय. पण पवारसाहेब, तुम्ही मुलगीसुद्धा मराठ्याला दिली नाही, नाचसुद्धा मराठ्याला दिली नाही तुम्ही काय. त्यामुळे तुमचं मराठा प्रेम हे ॲब्सोल्युटली खोटं आहे, भंपक आहे हे. आज एवढंच. धन्यवाद.